हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अर्णव पाटीलला कंटिन्यू कॉल करत असतो, पण पाटील काही फोन उचलत नसतो. तेव्हा अर्णव खूप रागात असतो. त्यासोबतच काळजीसुद्धा असतो. काय झालं असेल? हा पाटील आत्ता फोन का उचलत नाही आहे? आतापर्यंत लागत नव्हता. नेमका काय प्रॉब्लेम असेल? तेवढ्यातच मामा तिथे आलेले असतात. ते म्हणत असतात, काही घडलं तर नसेल ना पाटील बरोबर? आणि तेव्हाच अर्णव म्हणत असतो, नाही असं काही व्हायला नको आहे. काही जरी झालं तरीसुद्धा त्याला जे काही काम इथे लावलेलं आहे ते काम यशस्वीरित्या पार पडलंच पाहिजे, असं मामा आणि भाच्याचं इथे बोलणं सुरू असतं. तेव्हाच अर्णव म्हणत असतो, त्याला मी 4 वकिलांबद्दल माहिती काढायला सांगितली होती. तेव्हाच मामा म्हणत असतात, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे जे काही जावई बापूंची जखम होती ती ओली होती. म्हणजेच जावई बापू स्पष्टपणे खोटं बोलत आहेत हे आपल्या समोर आले. इकडे दुसऱ्या बाजूला सकाळची वेळ असते. संजय मस्त चहा घेत असतात आणि तेवढ्यातच ईश्वरीला आता तिच्या शॉपमध्ये जायचं असतं, क्लाउड किचनमध्ये, आणि म्हणूनच तिचा गोंधळ सुरू असतो. ती म्हणत असते, ए आई गं, दे लवकर पटकन, मला टिफिन दे, मला निघायचं आहे. आणि तेव्हाच आज एवढी सकाळी घाई का आहे असं विचारल्यावर ती म्हणत असते, खरंच ह्या शहरातली लोकं ना कधी काय ऑर्डर करतील हे काही सांगता येत नाही. म्हणजे आता बघा ना बाबा, मी म्हटलं जाऊन पटकन लॉग इन करावं. इथे शहरामध्ये ना खूप जण सकाळचं सुद्धा ब्रेकफास्ट आणि सगळं काही बरंच इथे मागवतात. म्हणून म्हटलं जर एखादी ऑर्डर पडली तर काहीच हरकत नाही. अगं पण इशू, तुला ना एका मुलीची गरज होती ना, किंवा कोणीतरी कामाला हवं होतं ना? तेव्हाच इथे संजय म्हणत असतात, मला तुझ्या क्लाउड किचनमध्ये ऑफर मिळेल का? मी सुद्धा नेहमीच तुझ्यासाठी काम करायला तयार आहे. तेवढ्यातच ईश्वरी म्हणत असते, इंदोरचे फेमस संजय हलवाई, आणि ते सुद्धा क्लाउड किचनमध्ये? पण बाबा, खरं सांगू का, जेव्हा गरज लागेल ना, वाटलं ना, तर तेव्हा आम्ही नक्कीच तुम्हाला बोलवेन. आणि तेव्हाच इथे ते म्हणत असतात, हो, मी तर नक्कीच वाट बघेन. मला माझी ईश्वरी कधी बोलवते आणि कधी एकदाचं मी क्लाउड किचनमध्ये काम करतोय असं झालंय बघ मला. आणि हे बघ, तुझा टिफिन मी घेऊन आलेले आहे, आणि सावकाश जा आणि व्यवस्थित वेळेवर खाऊन घे, असं म्हणूनच सुप्रियाने तिला तिथून पाठवून दिलेलं असतं. आणि इकडे मात्र आता ह्या दोघांचं बोलणं इथे सुरू झालेलं असतं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, खरंच इशूला ना एखाद्या मुलीची गरज आहे. तिची खूप दगदग होते. कोणीतरी एखादी तिच्या हाताखाली असेल तर बरं होईल, असाच विचार ती करते. आणि तेव्हाच आता आपण इथे राकेशजींची चौकशी करायला पाहिजे, म्हणूनच ते फोन करतात आणि म्हणत असतात, राकेशजी, तुम्ही कामात तर नाही आहात ना? तेव्हाच तो म्हणत असतो, नाही हो, काम जरी असलं तरीसुद्धा ते तुमच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही बोला ना, काय म्हणत होतात? नाही, मी म्हटलं जरा साने गुरुजींची चौकशी करावी. कसे आहेत आता ते? अहो, काही नाही आहे, त्यांना फक्त मायनर अटॅक आला होता आणि ते आता वेल सेटल्ड आहेत आणि काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. आणि तेव्हा मग मला त्यांच्याशी बोलणं करून देताय का? तेव्हाच तो इकडे म्हणत असतो, हो, दिलं असतं आता बोलणं करून, पण आत्ताच त्यांना ना डोळा लागलाय. मग त्यांना जेव्हा जाग येईल ना, तेव्हा मी नक्कीच तुमचं आणि त्यांचं बोलणं करून देतो ना, तुम्ही नका काळजी करू. असंच इथे राकेश सरळ सरळ खोटं बोलत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला अजूनसुद्धा अर्णव पाटीलला कॉल करत असतो, पण पाटीलचा फोन काही लागत नाही किंवा तो उचलत नाही. आता इकडे मात्र जो राकेश आहे, राकेशने पाटीलला किडनॅप करून ठेवलेलं असतं. राकेशसुद्धा असतो, त्यासोबतच साने गुरुजीसुद्धा असतात. आणि साने गुरुजींना तो म्हणत असतो, काय रे हे थेरड्या, पैसे जास्तीचे पाहिजे होते का तुला? काय पाहिजे काय होतं तुला? जेवढे पैसे दिले त्याहीपेक्षा तुला जास्त पैसे हवे होते. मग आता काय करणार आहेस? जो तुला डेमो दिलेला आहे ते तू बोलणार आहेस की नाही? आणि कशाला हवे जास्तीचे पैसे? नाही मिळणार आहे तुला जास्तीचे पैसे. जे काम सांगितलंय तेच व्यवस्थित करायचं, नाहीतर तुझे काय हाल करेन हे तुला चांगलंच माहिती आहे, हो की नाही? तेव्हा साने गुरुजी म्हणत असतात, नाही, मी करेल. तुम्ही जे काम मला सांगितलेलं आहे ना, ते मी व्यवस्थित करेन, तुम्ही नका काळजी करू. इकडे आता साने गुरुजींना तर मार्गी लावलेलंच असतं. साने गुरुजींना असं सांगितलेलं असतं, आता गपचूप यायचं, आणि गपचूप आल्याच्यानंतर साखरपुडा आणि लग्नासाठी जे जे काही करायचं आहे, जे जे काही नाटकाचा भाग आहे तो कंटिन्यू करायचा, समजलं? नाटक करतोयस ना, मग मी सांगितलेलं ते आणि तेवढंच नाटक करायचं, बाकीची शहाणपणा करायचा नाही. इकडे तो पाटीलला सुद्धा तेच म्हणत असतो. काय मग पाटील, खूपच जास्त डिटेक्टिव्हिटी किंवा
गुप्तहेर पद्धतीने किंवा प्रायव्हेट डिटेक्टिव्हिटी करायची खूपच जास्त हौस आहे का तुला? आणि एवढी हौस का आणि कशासाठी आहे तुला? तुझा जीव प्यारा नाही आहे का तुला? काय करत होतास तिथे? मी कोण आहे हे माहिती नाही आहे का तुला? मी राजेश आहे, राजेश. मी काहीही करू शकतो. माझ्या वाकड्यात जो जाईल, मला जो नडेल त्याच्याशी मी काहीही करू शकतो, समजलं? पण आता तुला एक प्रश्न पडला असेल ना, हे सगळं मला कसं समजलं आणि त्याचबरोबर मी बरोबर तुलाच कसं हेरलं? म्हणजे तुझ्या मनामध्ये एक नाही अनेक विचार आले असतील ना, तर ऐक मग. जेव्हा मी बाहेर पानटपरीवर चहा पित होतो, चहा पित असतानाच एका गाडीवरती मी बसलो होतो आणि त्या गाडीच्या आरशात मी बरोबर तू माझा पाठलाग करत होतास तेव्हाच तू मला दिसला. म्हणून तर म्हटलं कुठेतरी पाणी मुरतंय आणि तेव्हाच विचार केला, हा माझा कोण पाठलाग करत आहे? ही नेमकी व्यक्ती आहे तरी कोण? असा मी विचार केला आणि तेव्हाच ठरवलं, नाही, काही जरी झालं तरीसुद्धा ह्या व्यक्तीला मी शोधून काढणारच. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जरी झालं तरीसुद्धा ही व्यक्ती कोण आहे याचा पाठलाग मी करणार. आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की नाही 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 नाही, इथे कुठेतरी पाणी मुरलेलं आहे. आणि तेव्हाच जेव्हा तू इथे फोन करून माझ्या मेहुण्याला सांगत होतास, तेव्हासुद्धा मी तुझं फोनवर बोललं ऐकलं. मग काय, उचलला, कारण उचलावं तर लागणारच होतं ना. नाही उचलून सांगता कोणाला, असंच इथे तो बोलत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला तो म्हणत असतो, हो, पण आता तू इथे आहेस म्हटल्यावर तुझ्या साहेबांना इन्फॉर्मेशन कोण बरं पुरवणार? पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, माझ्याशी वाटत जायचं नाही, माझ्याशी पंगा अजिबातच घ्यायचा नाही, समजलं तुला? आणि काही जरी झालं तरीसुद्धा मी राजेश आहे, राजेश, असं म्हणूनच तो म्हणत असतो, हे बघ, आता तुझ्याकडे पैसे किती आहेत? कारण हे जे छेले आहेत ना, ह्यांना पैसे तर द्यावेच लागणार आहेत, काही जरी झालं तरी. कारण ह्यांना तर आता इथे तुझ्यामुळे आणलेलं आहे ना. तू माझं काम वाढवलेलंस म्हणजे नाटकाचा पाठसुद्धा वाढलाय ना, त्यामुळे ह्यांना पैसे द्यावेच लागणार आहेत, असंच इथे आता तो बोलत असतो. आता त्याने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यावर मात्र जो पाटील आहे त्याला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्णव राजेश शिर्के कोण आहे, त्यासोबतच ही सरळ सरळ व्यक्ती त्याला इथे अशा पद्धतीने फसवत आहे. काय म्हणायचं ह्या माणसाला? खरंच बापरे, किती किती विचित्र पद्धतीची लोक असतात, असाच विचार आता इथे तो करत असतो. त्याचबरोबर आता तो म्हणत असतो, ठीक आहे, काळजी घे आणि इथून कुठेही जायचं नाहीयेस. आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्णव घाईमध्येच असतो आणि खरं पाहायला गेलं तर काल ईश्वरी जेव्हाच घरी आली होती, तेव्हा ती घरी आल्यानंतर ह्या लोकांनी तिचं जे काही नातं आहे ह्या दोघांचं ते सगळं काही पाहिलेलं असतं. आणि तेव्हा आजी म्हणत असतात, हे बघ चिंटू, मला माहिती आहे तू खूप घाईत आहेस, पण मला तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज तू माझं एकदा ऐकून घे ना. तेव्हा तो म्हणत असतो, काय झाले आजी? तेव्हा ती म्हणते, खरं सांग ना, मी तुम्हा दोघांना ओळखण्यात, तुमच्या दोघांचे लाड करण्यात, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करण्यात मी कुठेतरी चुकलेली आहे का? बोलणारे चिंटू. तेव्हाच इथे तो म्हणत असतो, अगं आजी, काय हे असं काहीही नाही आहे. तेव्हा तिथे वल्लरी आलेली असते. वल्लरीला असं वाटत असतं की आता ही म्हातारी इथे लावण्या आणि त्यासोबत अर्णवचा साखरपुडा झालाय, लग्न वगैरे मोडते की काय, म्हणूनच ती धावतच आता तिथे येते आणि तिथे त्यांचं बोलणं होऊ नये याचा प्रयत्न करत असते. आता त्यांच्याजवळ आल्याबरोबरच ती म्हणत असते, अहो आई, तुम्ही इथे काय करताय? अरे अर्णव, खरं सांगू का, मला असं वाटतंय की आता लग्नाचा मुहूर्त कधी काढायचा? तेव्हाच आजी तिच्यावर चिडतात आणि म्हणत असतात, अगं ये बाई, तू काही वेडी आहेस का? काय चाललेलं आहे? मला जरा काही इम्पॉर्टंट त्याच्याशी बोलायचं आहे ना, प्लीज तू अशी मध्ये मध्ये करू नकोस बरं. आणि तेव्हाच ती म्हणत असते, हो पण आई, खरं सांगू का? तेवढ्यातच अर्णवला उशीर होत असतो आणि अर्णवला उशीर झाल्या कारणाने तो म्हणत असतो, ठीक आहे, मी निघतो आता, मला इम्पॉर्टंट काम आहे आणि मला निघावंच लागणार आहे. तेव्हा आजी म्हणत असतात, अरे चिंटू, पण असं काय करतोयस? प्लीज माझं तू ऐकून तरी घे ना, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, असं करू नकोस ना, असंच इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्यावर मात्र आजी थोड्याशा डिस्टर्ब झालेल्या असतात. त्या म्हणत असतात, अगं वल्लरी, काय हे? तेव्हाच ती म्हणत असते, अहो आई, पण असं काय करताय? हे बघा ना, तुम्ही असं नका करू, कारण इथे आपल्याला चिंटूच्या लग्नाचा विषय काढावाच लागणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
गोष्ट म्हणजेच की गुरुजींकडे जाऊन आता मुहूर्त तर काढावाच लागणार आहे ना. आणि तेव्हाच हे बघ ऑलरेडी कितीही काही जरी झालं तरीसुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होऊच देणार नाही. एवढा माझ्या हातातोंडाशी आलेला घास थोडी ना मी असा जाऊ देईल. आणि किती काही जरी झालं, तुम्ही लोकांनी किती काही जरी म्हटलं तरीसुद्धा मी हे लग्न होऊच देणार आहे. आणि काही जरी झालं तरीसुद्धा त्या पत्रिकेबद्दलचं राज मी कोणाला समजू देणार नाही. इथे आता पाटीलला एक माणूस राखण असतो आणि पाटीलला जो माणूस इथे राखण असतो त्याला हलकासा डोळा लागलेला असतो. आणि त्याचा जेव्हा डोळा लागतो तेव्हा इथे पाटील त्याच गोष्टीचा फायदा घेतो. आणि त्याच गोष्टीचा फायदा इथे पाटलाने घेतल्याच्या नंतर तो लगेचच तिथून पळ काढत असतो, जेणेकरून मी इथून पळून गेलो आणि लगेचच तो अर्णवला कॉल करणार असतो. खूपच शिताफीने स्वतःच्या हाताचं जे काही बांधलेलं आहे ते पूर्ण तो सोडत असतो. आणि पूर्ण हात बांधलेले सोडल्याच्या नंतर तो आता तिथून बाहेर पडतो. आता बाहेर तिथून पडल्यानंतर इकडे तो लगेचच बाहेर आल्यावर अर्णवला कॉल करणार असतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे जो काही आपला राकेश आहे, राकेश इथे यांच्या घरी आलेला असतो. म्हणजेच की इथे इशूच्या घरी आलेला असतो. खरं पाहायला गेलं तर आता इथे जो काही राकेश आहे, राकेश आणि इथे संजयजींचं बोलणं सुरू असतं. पण आता ही लोक त्याच्यावरती थोडा संशय घेतात, कारण जेव्हाच आता हे त्याला पाहतात आणि हे त्याला पाहिल्याच्या नंतर म्हणत असतात, अहो पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात बरं? म्हणजे मला कळत नाही. हे बघा इथे एवढी मास्तरजींची तब्येत खराब आहे, एवढी मास्तरजींची तब्येत बिघडलेली आहे, तरीसुद्धा तुम्ही असे आलेला आहात, म्हणजे सर्व ठीक तर आहे ना? त्यावरच आता तो म्हणत असतो, हो सगळं काही ठीक आहे. आणि तुम्हाला सांगू का, काही नाही हो, खरं पाहायला गेलं तर तिथे आश्रमातील खूप सारी लोक आहेत आणि त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, असंच आता इथे तो बोलतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याने बोलल्यावर आता लगेचच ही लोक म्हणत असतात, हो पण खरं सांगू का राकेशजी, तुम्ही उगाच चुकीचा अर्थ काढू नका, माझ्या मनात आलं म्हणून मी बोलते. हे बघा आता गाव असून सुद्धा एवढ्या सगळ्या सुखसुविधा कशा काय आहेत बरं? आणि तेव्हाच तो म्हणत असतो, अहो काकू, आता कुठल्या युगात राहताय तुम्ही? गावाकडे सुद्धा खूप साऱ्या सुखसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. आणि तेव्हाच इथे ते म्हणत असतात, हो पण ते जरी सगळं खरं असलं तरी सुद्धा तुम्ही थांबायला हवं होतं. आणि एक गोष्ट सांगा ना, साने गुरुजी जे आहेत किंवा साने मास्तर जे आहेत त्यांचं गाव जे आहे कोणतं बरं? आणि तेवढ्यातच इथे तो म्हणत असतो, अहो मावळात. अच्छा मावळात आहे का? बरोबर. तेवढ्यातच ईश्वरी तिथे आलेली असते. ईश्वरी आल्याबरोबरच लगेचच राकेशला म्हणत असते, अरे राकेशजी, तुम्ही आलात सुद्धा एवढ्या लवकर? आणि साने गुरुजींची तब्येत कशी आहे? ते बरे आहेत का? तेवढ्यातच आता तो म्हणत असतो, हो ते तर बरे आहेत, ठणठणीत आहेत आणि काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये. आश्रमातली आणि शाळेतली त्यांची देखभाल करायला खूप मुलं आहेत. आता इथे ईश्वरी आलेली असते. खरं पाहायला गेलं तर आता त्याला ईश्वरीला सोबत घेऊन जायचं असतं. तेव्हाच राकेश म्हणत असतो, मग आपण साखरपुडा लगेचच 2 दिवसात उरकून घेऊया का? तेव्हा संजय म्हणत असतो, नाही नाही, आता मला असं वाटतंय की साखरपुडा एवढ्यात उरकायला नकोच, म्हणजे आपण थेट लग्नादिवशी साखरपुडा करूयात. तेव्हाच तो म्हणत असतो, बरं ठीक आहे, मग आपण लवकर लग्नाची तारीख किंवा लग्नाचा मुहूर्त लवकर काढूयात का? तेवढ्यातच आता इथे संजयजी म्हणत असतात, हो आम्ही लगेचच गुरुजींशी बोलतो आणि लगेचच लग्नाचा जो मुहूर्त किंवा तारीख आहे ती काढून घेतो. ह्या सगळ्या गोष्टी दोघांमध्ये डिस्कस सुरू असतात. पण तेवढ्यातच आता तो म्हणत असतो, मी ईश्वरीजींना आज बाहेर घेऊन जाऊ का? म्हणजे काय ना, त्याचं काय झालं ना, मी देवळात जाणार होतो, काय ना म्हटलं आता साने गुरुजींना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून म्हटलं मंदिरात जावं. मग काय म्हणताय तुम्ही, मी नेऊ का ईश्वरीजींना सोबत? तेवढ्यातच आता इथे ते म्हणत असतात, हो चालेल ना, काहीच हरकत नाही. पण इथे सुप्रिया म्हणत असते, अहो असं कसं, आणखी साखरपुडा झालेला नाहीये ना? पण तेव्हा संजय म्हणत असतो, अगं पण लग्न तर ठरलेलं आहे ना, मग काय हरकत आहे? आणि तेव्हाच तुम्ही बिनधास्त घेऊन जा. आणि तेव्हा आता हे ईश्वरीजी बोलणं बंद करा बरं. तेव्हा राकेश म्हणत असतो, नाही ती काही सवय एवढ्यात जाणार नाहीये, कारण सवय लागायला आणि ईश्वरी म्हणायला थोडासा वेळ लागेलच ना. असं म्हणूनच तो खुनशी हसतच त्यांच्याकडे पाहत असतो आणि इथे चहा पित असतो. इकडे मात्र आता अर्णवने
ऑफिसला निघालेला असतो आणि अर्णव ऑफिसला निघाल्याबरोबरच त्याला इथे पाटीलचा कॉल आलेला असतो. आता अर्णव म्हणत असतो, पाटील काय हे, मी कधीपासून तुम्हाला फोन करतोय. आणि तेव्हा तिकडून पाटील म्हणत असतो, हे बघा सर, खूप महत्त्वाचं काम आहे, तुम्ही आत्ता मला एका मार्केटमध्ये भेटायला या आणि त्या मार्केटमध्ये भेटायला येताना तुम्ही तुमची कार घेऊन येऊ नका. तेव्हाच अर्णव म्हणत असतो, म्हणजे काय? तेव्हा तो म्हणतो, तुम्ही रिक्षाने या, तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तिथे आल्यावर मार्केटमध्ये या आणि तिथे आल्यावर मी तुम्हाला फोन करतो किंवा तुम्ही मला फोन करा, मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन पाठवतो. तेव्हाच अर्णव लगेचच आता गाडी त्याची तिथेच ठेवतो आणि रिक्षामध्ये बसतो. रिक्षामध्ये बसून ज्या ठिकाणी त्यांनी बोलवलं होतं त्या ठिकाणी अर्णव जाऊन पोहोचतो. रिक्षावाल्यांना पैसे देतो आणि लगेचच इथे पाटीलचा फोन आलेला असतो. पाटील, काय झाले, कुठे आहात? हे बघा, तुम्हाला जिथपर्यंत यायचं आहे ना, आता तिथून तुम्ही चालत या, कारण तिथंपर्यंत तुमची रिक्षा किंवा कार येणार नाही. मी तुम्हाला लाईव्ह लोकेशन शेअर करतो. असं म्हणूनच पाटील लगेचच आता अर्णवला लाईव्ह लोकेशन पाठवून देत असतो. अर्णव हळूहळू ते लाईव्ह लोकेशनवरती चालत चालत येण्याचं काम करत असतो. इकडे मात्र पाटीलचा चेहरा खूप जास्त लाल झालेला असतो. चेहऱ्यावरती ठिकठिकाणी डाग असतात. त्याला मारलेलंच तेवढं असतं राकेशने आणि त्याच्या गुंडाने. आता अर्णव इकडे त्या लोकेशनवरती येण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा तो लोकेशन ऑन करतो त्याच्या अगदीच जवळच ते लोकेशन इथे असतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला ईश्वरी आणि त्यासोबत राकेश हे मार्केटमध्ये येऊन पोहोचलेले असतात. मंदिरामध्ये जाऊन आल्याच्या नंतर, ईश्वरीजी, तुम्ही काही खाणार आहेत का? बिंदास मागा, बिंदास तुम्ही काहीही खाऊ शकता किंवा काहीही, तुम्हाला अवघडल्यापणा दाखवण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा ईश्वरीजी म्हणत असतात, राकेशजी, पण मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि एक गोष्ट विचारायची. आणि तेव्हाच तो म्हणत असतो, हां बोला ना, काय विचारायचं आहे? मला एक गोष्ट सांगा, जेव्हा आपला साखरपुडा होता आणि जेव्हा साखरपुडा सुरू होता तेव्हा तुम्हाला कोणाचा तरी फोन आला आणि तेव्हा तुम्ही एवढे घाबरलेले का होतात? म्हणजे नेमकं तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहता क्षणी आम्हालाच थोडासा डाऊट आला, नेमकं काय झालं होतं? असाच इथे ती प्रश्न विचारत असते. तेव्हाच तो म्हणत असतो, पकडलत ना तुम्ही मला? बघा. तेव्हा ती म्हणते, काय म्हणायचं आहे? तेव्हाच तो म्हणत असतो, बघा, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे भाव जे आहे ते पकडले. आता आपल्या जवळच्या माणसाबद्दल एवढी मोठी गोष्ट आपल्याला समजल्यावर कोणालाही धक्का बसणारच ना, कोणालाही त्रास होणारच ना, म्हणून मी भावनिक झालो होतो, असं तो इथे सांगत असतो. आणि तेव्हाच आता भावनिक झालं होतो, मग जर तुम्हाला पुढे जाऊन काही झालं तरीसुद्धा मी तेवढाच भावनिक होईल ना? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, बरं चलायचं का? तेव्हाच आता राकेश म्हणत असतो, राकेश, आता तुला खूप अलर्ट राहायला हवं, कारण हे घरच्यांना एकाला नाही तर तिघांनी सुद्धा माझा चेहरा आणि हे सगळं काही नोटीस केलेलं आहे. काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता मला काळजी घ्यावीच लागणार आहे. असाच तो आता इथे विचार करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आता इथे त्याने विचार केल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही अर्णव आहे, अर्णव पाटीलला रिक्षामध्ये जाऊन भेटतो. रिक्षामध्ये जाऊन भेटल्याच्या नंतर अर्णव म्हणत असतो, हे काय आहे आणि हे तुझ्या चेहऱ्याला काय झालेलं आहे? सगळं काही ठीक तर आहे ना? त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे मी तुला किती फोन करतोय, तुझा फोन बंद आहे किंवा तू उचलत नाही आहेस. तेव्हाच तो म्हणत असतो, हो, मला त्याबद्दलच तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तेव्हाच बोल, काय झालेलं आहे? जे 4 वकील कोर्टामध्ये राजेश नावाचे आहेत त्यातील तिघांची तर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली होती. तेव्हाच तो म्हणत असतो, हो, पण त्यापुढे काय? आणि तेव्हाच इथे तो म्हणत असतो, त्या तिघांची इन्फॉर्मेशन दिली, पण चौथा वकील? तेव्हाच चौथ्या वकिलाचं काय? तर तुमचा जिजू, तो नाहीच आहे, तो कोर्टामध्ये वकीलगिरी करतच नाही, असं समजलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. आता अर्णवला खूप राग आलेला असतो, कारण तिथे त्यानं ह्या सगळ्या गोष्टी होताना पाहिलेल्या असतात. म्हणजेच जो त्याचा जिजू आहे, जिजू मार्केटमध्ये त्याने पाहिलेलं असतं आणि त्यामुळेच अर्णवला आता प्रचंड रागसुद्धा आलेला असतो. आता प्रेक्षकांनो, हे पाहणं खूपच रंजक आणि त्याहूनही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता अर्णव इथे त्याला पकडल्यावर काय करेल हे पाहूयात पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.